देशातल्या सर्व राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांची बैठक चांगलीच वादळी ठरली आहे। या बैठकीत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आणि गुजरातचे जलसंपदा मंत्री बाबूभाई बोखरिया यांच्या शाब्दिक चकमक झाली। महाराष्ट्र सरकार 16.5 टीएमसी पाणी गुजरातला देतं, त्या बदल्यात महाराष्ट्राला गुजरातच्या उकाई धरणातून पाणी द्यावं ह्या मागणीला गुजरात सरकारनं नकार दिलाय। याबाबत शिवतारे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। जलसंपदा मंत्री विजय शिवतारे जी आपल्या सोबत आहेत। शिवतारे साहेब, अगोदर आम्हाला सांगा की आज महत्त्वाची बैठक झालेली आहे दिल्लीमध्ये, नद्याजोड प्रकल्पाविषयी ही बैठक झालेली आहे। काय काय घडलं या बैठकीमध्ये? महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे प्रकल्प याच्यामध्ये आहेत। एक दमनगंगा पिंजाळ जोड प्रकल्प आणि दुसरा जो आहे तो नारपार तापी हा प्रकल्प। एक थेंब 28.7 टीएमसी मधून एक थेंब देखील पाणी एक्स्ट्रा आम्ही गुजरातला देणार नाही। जर वर पाणी मिळालं तरच या प्रकल्पाला मान्यता होईल, अदरवाईज होणार नाही। अशा प्रकारे जेव्हा त्यांनी सांगितलं की वर आम्ही पाणी देणार नाही तुम्हाला, तर मग हे पाणी ठीक आहे, आज आम्हाला अडवता येत नसेल, समुद्राला वाया जात असेल, पण आज नाही तर उद्या निश्चितपणे आम्ही ते पाणी आमचं अडवू आणि ते घेऊन जाऊ आम्ही। पण आज जर तुम्हाला जर ते पाणी अडवता येत नाही, उचलायला व्यवहार्य नाही म्हणून जर तुम्हाला लिहून दिलं आणि वरचं पाणी तुम्ही देत नसाल, तर कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी हे गुजरातला जाईल आणि हा अनर्थ आम्ही होऊ देणार नाही। एक थेंब देखील एक्स्ट्रा पाणी आम्ही गुजरातला देणार नाही अशी स्पष्ट भूमिका रेकॉर्डवर आणलेली आहे। गुजरात सरकार जर आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर महाराष्ट्र सुद्धा आपल्या वाट्याचं एक थेंब सुद्धा पाणी गुजरातला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली आहे। पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे, पाहूया गुजरात सरकार किती नमतं ते। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।